नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोहम आहे. मी 28 वर्षांचा एक तरुण. मी एका गाडीवरती ड्रायव्हर होतो. एक दिवशी असंच लांबचं भाडं मिळालं आणि त्यामुळे मी कामावरती गेलो होतो. गाडी घेऊन मी तिकडे जात असताना वाटेमध्ये प्रवासामध्ये एक बाई भेटली. तिने माझ्या गाडीला हात केला आणि गाडी थांबवायला सांगितली. त्यावेळेस मग मी पण गाडी थांबवली. बिचारी एकटीच दिसत होती. तिच्या हातामध्ये पिशवी होती. त्यावेळेस ती म्हटली की मला पुढच्या गावात सोडाल का? ते एक खेडेगाव होतं. त्यामुळे ती म्हटली की ते लवकर मला गाडी भेटणार नाही. मी सकाळपासून इथे बसले आहे. कोणी गाडीसुद्धा थांबवत नाही. हे पाहून मग मी माझी गाडी थांबवली आणि तिला गाडीमध्ये बसायला सांगितलं. मी त्या दिवशी एकटाच होतो. आम्ही बोलू लागलो. हळूहळू माझी आणि तिची चांगलीच ओळख झाली. तर तिच्या सासरी ती चालली होती. माहेरी काही कारणानिमित्त आली होती. जात असताना माझ्यासोबत चांगलीच तिची ओळख झाली आणि तिने मला जेवणासाठी घरी बोलवलं. ज्यावेळेस मी तिच्या घरी पहिल्यांदा गेलो, तिने विनंती केल्यानंतर तेव्हा तिच्या घरामध्ये माझं आणि तिचं काय घडलं, तिच्याकडून मला कसं सुख भेटलं आणि त्या दिवशी दिवसभर माझं काम राहिलं, पण तिच्यासोबतच मी सुंदर क्षणाचे कसे अनुभव घेतले, तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या. चला तर मित्रांनो, कथेला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोहम आहे. मी 28 वर्षांचा. अजून पण लग्न झालं नव्हतं. मी एका गाडीवरती ड्रायव्हर म्हणून काम करायचो. तशी माझी स्वतःची गाडी नव्हती आणि तशी चांगली एवढी परिस्थिती पण नव्हती की मी स्वतःची गाडी घेऊ शकेन. मात्र आमच्या गावातलाच एक जवळचाच माझा मित्र होता. त्याची ती गाडी होती. गाडी म्हणजे पिकअप होतं आणि त्यामुळे नेहमी तो त्याच्या गाडीवर मला ड्रायव्हर म्हणून ठेवत असायचा. तो शेती वगैरे करायचा आणि दुसरा पण त्याचा व्यवसाय होता. पण कधी काडी कोणतं भाडं आलं की नेहमी मला सांगायचा. मला एका भाड्याचं 500 रुपये मिळत असायचं. तेच मला खर्चण्यासाठी पुरेपूर व्हायचं. मी गाडी मात्र चांगली चालवायचो. चांगला मी ड्रायव्हर अनुभवी असल्यामुळे तो नेहमी विश्वासाने माझ्याकडे गाडीची चावी आणि गाडी द्यायचा. एक दिवशी झालं असं. या गोष्टीला साधारणतः 2 आठवडे झाले असतील. एकदा मी असंच परगावासाठी चाललो होतो. जाताना मात्र सकाळी लवकर निघलो होतो. दुपारपर्यंत निम्म्या रस्त्यात असताना मी निवांत गाडीमध्ये होतो. रस्त्याच्या कोपऱ्याला एक बाई, साधारणतः 30मधली, अगदी दिसायला खूपच देखणी होती. तिने माझ्या गाडीला हात केला. प्रवासामध्ये शक्यतो मी कोणाच्या सोबत घेत नसायचो. पण दिवस होता, आजूबाजूला कोणीसुद्धा नव्हतं आणि पाहता क्षणी मला ती खूपच आवडली. म्हणून मग मी माझी गाडी बाजूला घेतली. तर ती गाडीच्या दरवाजापाशी आली आणि म्हटली की पुढच्या गावापर्यंत सोडचाल का? मी म्हटलं कोणतं? तर इथून साधारणतः 20-30 किलोमीटर होतं. तो आडमार्ग होता आणि खेडेगाव असल्यामुळे साधारणतः लवकर इथे गाड्या पण नाहीत. त्यावेळेस ती मला म्हटली की सोडा, खूप उपकार होतील तुमचे. आहोत सकाळपासून मी इथे बसले, पण कोणीसुद्धा गाडी थांबवत नाही. त्यावेळेस तिने विनंती केली. मग काय, मी आता नाही म्हणू शकत नव्हतं. मी गाडी थांबवली आणि ती येऊन माझ्या शेजारीच्या समोरच बसली. ती म्हटली की बरं झालं. तिच्या हातात पिशवी होती. मी म्हटले इकडे कुठे गेलता? त्यावेळेस ती माझ्याकडे पाहत म्हटली, अहो माझं इकडे माहेर आहे. आले होते काही कारणानिमित्त. आता घरी जायचं आहे. मी म्हटलं होय, मग कोणाला तरी सोबत आणायचं, अशा एकट्याच? ती म्हटली की हो ते बरोबर आहे, पण आता कोणी येणार? मी एकटीच राहते ना. ऐकून मी आश्चर्यचकित झालो. त्यावेळेस ती म्हटली की तुम्ही कुठे चाललाय? मी जिकडे चाललो आहे तिथे सांगितलं. ती म्हटली मग तर बरं झालं, माझ्या वाटेला आज तुम्ही पडता. त्यावेळेस मी म्हटलं की तुम्ही कुठेच आहात राहायला? तिने सांगितलं आणि घरचे? ती म्हटली मी एकटीच राहते. माझे मालक माझ्यासोबत नाही राहत, मी एकटीच राहते. हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो. आम्ही बोलत होतो. ती म्हटली की खूप बरं झालं तुम्ही मला गाडी दिली आणि जाग्यापर्यंत मला गाडी भेटली.
मी म्हटलं, हो, तुमच्या घरापर्यंत आहे गाडी. आम्ही असंच बोलत होतो. बोलता बोलता मी म्हटलं की तुम्ही राव एवढ्या तरुण, दिसायला सुंदर दिसता, तरी एकटे मालक का नाही राहत तुमच्यासोबत? त्यावेळेस ती म्हटली, अहो काय सांगू मालकांचं, मालकाने माझ्या दुसरं लग्न केलं आणि त्या दुसऱ्याच बाईपाशी असतात. मी म्हटलं, तुम्ही एवढ्या देखणे असून? माझी नजर सारखीच तिच्याकडे जात असायची. साडीमध्ये तर तिचं सौंदर्य अगदी उठून आणि खुलून दिसत होतं. काय माहीत, मात्र तिचं रूप खूपच देखणं मला वाटत होतं. आजपर्यंत खूप लोकांना मी पाहिलं, मात्र हिच्यावरून का माहीत माझी नजर का हटत नव्हती. एवढं काय तिच्यामध्ये दिसत होतं मला. मी तिलाच चांगलं रोखून पाहत होतो. त्यावेळेस ती मला म्हटली की ह्याच्या आधी खूपदा मी असा प्रवास केला आहे, पण आज पहिल्यांदाच तुम्ही एवढं बोलके भेटलात. नाहीतर लोक थांबवत नाही. लोक खूपच फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. मी म्हटलं, हो, आता प्रत्येकजण वेगळा असतो. आम्ही बोलत होतो. मी बोलता बोलता त्यांच्या गावापर्यंत आलो. त्यावेळेस ती म्हटली की बरं चला घरी, चहा पाणी तर. मी म्हटलं, नको नको, उशीर झाला आधीच मला. ती म्हटली, अहो चला की, चहाला किती वेळ लागतोय, तुम्ही एवढी माझी मदत केली आणि पैसे पण घेतले नाही. मी म्हटलं, नको, कशाला पैसे उगं, तुम्ही एकट्या राहता आणि रोज कामाला जाता, मजुरी करता, आणि पैसे घेणं मला तर योग्य वाटत नाही. असं मी एकटाच येणार होतो असाही. तिने मला विनंती केली. मी म्हटलं, नाही, एखाद्या वेळेस माघारी येताना जर निवांत असेल तर मी ते येईन. ती म्हटली, नक्की या. त्यावेळेस रस्त्याच्या आच कडेला आतमध्ये तिचं घर होतं. घर खूपच साधं होतं. तिने मला ते घर दावलं आणि म्हटली की संध्याकाळी उशीर होईल ना तुम्हाला? मी म्हटलं, हो. तर ती म्हटली की नक्की या, मी वाट पाहते. मी म्हटलं की बरं, ठीक आहे. तिने मला विनंती केली आणि म्हटली की रात्री नक्की या बरं का जेवणाला, मी जेवण बनवते. मी म्हटलं, हो. तिच्याकडे मोबाईल नव्हता. ती म्हटली की माझ्याकडे नसतो मोबाईल, होता पण आता फुटला येतो. मी म्हटलं, बरं ठीक आहे, आलो तर नक्की येईन. तिने मला विनंती केली आणि मग मी तिथून पुढचा मार्ग धरला. दिवसभर काम करून खूपच कंटाळा आला, मात्र माझ्या डोळ्यासमोर तीच दिसत होती. का माहीत माझी पण इच्छा आता होऊ लागली होती की दुपारी जर तिच्या घरी गेलो असतो तर काहीतरी झालं असतं. पण काम पण होतं माझ्याकडे. त्यावेळेस मी विचार केला की संध्याकाळी जायचं. मी जेवण करणार होतो, मात्र कामाच्या ओघात दिवसभर असाच गेला आणि त्यामुळे मी जेवण करू शकलो नाही. थांब, तुला कर थोडं. रात्री मला तिथून यायला खूपच उशीर झाला आणि चांगलीच रात्र होऊन गेली होती. रात्रीचं बाहेर थांबणं योग्य नव्हतं आणि थंडी पण होती. मी घराकडे निघालो असताना मला तिची आठवण आली. तिने मला म्हटलेली की जाताना माझ्याकडे या, म्हणून मुद्दाम मी पाहायला गेलो. संध्याकाळचे अगदी 10 वाजले होते. तिच्या घरासमोर गाडी लावली आणि चालतच तिच्या घराकडे गेलो. त्यावेळेस ती नुकतीच बसली होती. मला पाहून तिला खूप आनंद वाटला आणि तिने घरात यायला सांगितलं. घर खूपच साधं होतं. तिने मला घरात आल्यानंतर पाणी दिलं आणि म्हटली की पाय धुवा, मी तोपर्यंत जेवण वाढतेच. मी म्हटलं, हो. बाहेरच एक बकेट होती, तिथे मी माझे पाय धुतले आणि जेवणासाठी तिच्या घरात जायचं असं मी ठरवलं. मग काय, ती म्हटली की बरं झालं आलात, मी तुमचीच वाट पाहत होते. मला वाटलं आता येताय की नाही आणि नंबर पण नाही. मी म्हटलं, नाही, मी म्हटलेलं नाही आहे नक्की, तर मग मी आलो. मग काय, तिला खूपच बरं वाटलं. तिने जेवणाचं ताट वाढलं आणि आम्ही दोघांनी बसून जेवण केलं. जेवल्यानंतर आम्ही तिथेच बोलत बसलो होतो. बोलता बोलता मात्र माझी खूप इच्छा व्हायची आणि असं वाटायचं की आताच हिच्यासोबत आनंद घ्यावा, पण सुरुवात कुठून करू ते समजत नव्हतं. त्यावेळेस मी म्हटलं की तुम्हाला एक बोलू का? ती म्हटली की बोला ना. मी एकतर तरुण आहे आणि तुम्ही पण. तुम्हाला कोणी शेजापाजारनं विचारणार नाही ना हा कोण म्हणून? त्यावेळेस ती म्हटली की मी लोकांचा नाही विचार करत. लोक माझ्याबद्दल काय म्हणतात ते, मी फक्त स्वतःच पुरतं पाहते. त्यावेळेस मी म्हटलं की तुमची एवढी हिंमत आहे माझ्यासोबत बोलण्याची, तर एक गोष्ट विचारू का तुम्हाला? ती म्हटली, हां, विचारणार ना. सकाळी तुम्ही माझ्यासोबत गाडीमध्ये बसला होता, मी एकटा. तुम्हाला भीती नाही का वाटली की मी कुठे नेईन, काय करेल? त्यावेळेस ती म्हटली की नाही भीती, त्याच्यात काय आहे.
मी नाही घाबरत कुणाला. मी म्हटलं, मग तुमचे मालक नसतात तर मग तुमचं कसं भागतं? ती म्हटली की मी पण काम करते आणि कामाला पण जाते. मी म्हटलं ते नाही हो, माझा बोलण्याचा उद्देश वेगळा होता. ती म्हटली काय? अहो तुमचे मालक तुमच्याजवळ राहत नाहीत, मग तुम्ही रात्रभर एकटा राहता तर तुमची इच्छा नाही का होत? त्यावेळेस ती हसली आणि म्हटली की हो, इच्छा तर माझी रोजच होते, पण काय करणार आता, माझी मजबुरी आहे ना. मी असं काही करू पण शकत नाही आणि कोणावर विश्वास ठेवू पण शकत नाही. हे ऐकल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो आणि मी काहीच बोललो नाही. त्यावेळेस ती स्वतः बोलली, का हो, तुमचं मन झालं आहे का माझ्यासोबत आनंद घ्यायचा? मी लगेच तयार झालो आणि म्हटलं की हो, माझी तर खूप इच्छा आहे, पण तुमच्या मनाविरुद्ध नाही काय करायचं. ती म्हटली की मी कुठे नाही म्हटली तुम्हाला, मला पण तुम्ही चांगलंच आवडला, मला पण भारी वाटेल तुमच्यासोबत वेळ घालवाय. हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो. मी म्हटलं मग या ना जवळ, आता कशाची वाट पाहताय? ती लगेच माझ्याजवळ आली. मला पण भारी वाटत होतं. माझ्याजवळ आली तसं मी तिला जवळ घेतलं आणि ओठांवर ओठ टेकले. आज खूप दिवसानंतर असं काहीतरी कोणी भेटलं होतं. ती खूपच कमालीची दिसत होती. मी मात्र थोडीच थांबणार होतो. हळूहळू मी चांगलाच रंगात येऊ लागलो आणि ती पण मला चांगली साथ देऊ लागली होती. प्रवासामध्ये असं काहीतरी घडेल असं कधीच वाटलं नव्हतं. मात्र आता चांगलं सुख मिळू लागलं. मी वेड्यासारखं तिला आनंद देऊ लागलो आणि तिच्यावर प्रेम करू लागलो. ती पण मला साथ देत होती. ओठ तर कधीच लाल झाले होते. आता तिचं ते उठाव दिसणारं सौंदर्य रिकामी केलं आणि मी पाहू लागलो. डोळ्यात त्याला भरू लागलो. खूपच वेगळेच बदल झाले होते त्याच्यामध्ये. तिने पाहून आश्चर्यचकित झाली. म्हटली, बाई ग, मी तर तुम्हाला खूपच साधा सरळ समजत होते, पण तुम्ही तर चांगलेच अगदीच तयार झालात. मी म्हटलं हो, आता ह्याची सगळी खातिरदारी तुझ्याकडे आहे. ती म्हटली, तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना, चांगलं सुख देईन याला. तिने डोळे बंद करून ओठांच्या पाकळ्या ठेवल्या आणि मला पण चांगलाच आनंद मिळू लागला. पहिल्यांदाच मला असा कोणता अनुभव देत होता. असा कधी मला आनंद मिळालाच नव्हता. मी मात्र वेडापिसा झालो. तिचे ओठ खूपच कमालीचे होते. जसा ओठांचा स्पर्श लागताच त्याच्यामध्ये अतुलच बदल व्हायला लागला. मला पहिल्यांदाच एवढं कोणाचं तरी आकर्षण निर्माण झाल्यामुळे मी चांगलाच तयार झालो. ती म्हटली, आता नाही राहत मला, द्या मला सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव. माझ्या पाकळ्या तर वेड्यापिशा झाल्यात, कधी एकदा तो क्षण मिळतोय असं ती मला म्हटली. मग काय, मी पण तिला सुंदर क्षणाचे आता सुंदर अनुभव देऊ लागलो. ती मला पुरेपूर साथ देत होती. दुपारीच माझी खूप मन झालं होतं, पण मला वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर सहजासहजी हे सगळा आनंद भेटेल. मी चांगलाच तिला सुख देऊ लागलो. ती पण मला साथ देत होती. आम्ही थोडीच थांबणार होतो. त्या दिवशी रात्रभर मी तिथेच थांबलो आणि तिच्यासोबत 5 ते 6 वेळा सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव दिले. मग काय, त्या दिवशी दिवसभर प्रवास आणि रात्रभर असा सुंदर क्षणाचा आनंद मिळाल्यानंतर माझं मन अगदी प्रसन्न झालं होतं. ती पण म्हटली की एवढ्या दिवस मी एकटी राहते, पण खरंच तुम्ही मात्र खूप दिवसानंतर मला हलकं आणि रिकामी केलं. मी म्हटलं हो. मग काय, तिथून पुढे मी जेव्हा कधी प्रवासात तिच्याकडे जायचो, तिला नक्कीच भेटायचो. कधी कधी रात्रभर तो आनंद तिला द्यायचो. तर कशी वाटली ही कथा ते नक्की कळवा. आणि हो, नवीन असाल तर आपल्या लाडक्या मैत्रिणीच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला जराही विसरू नका.